आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनांचा अपघात झाला। पालघरच्या तवा इथं हा विचित्र अपघात झालाय। या अपघातानंतर संपूर्ण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी होती। एका ट्रकनं अचानकपणे ब्रेक दाबला आणि त्यानंतर 3 वाहनं मागोमाग येऊन या ट्रकला धडकली। अपघातात 3 ट्रकसह एका कारचा समावेश आहे। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। एक चालक किरकोळ जखमी झालाय। अपघाताची ही दृश्य समोर आल्यानंतर कल्पना येते की अपघात नेमका कसा झाला असेल। एक मोठा अवजड ट्रक होता। या महामार्गावरून वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती। बऱ्यापैकी वेगामध्ये ही सगळी वाहनं होती। अचानकपणे एका ट्रकनं ब्रेक दाबला आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या वाहनांना आपला वेग नियंत्रित करता आला नाही आणि एकामागोमाग एक अशी 3 वाहनं येऊन या ट्रकला धडकली। यामध्ये एका कारचा समावेश होता। सुदैव इतकंच आहे की यामध्ये गाड्यांचं जरी नुकसान झालं असलं तरी कुणाला फारशी मोठी दुखापत झालेली नाही। जी कार या ट्रकच्या मध्ये अडकली होती त्या कारची ही दृश्य आहेत आणि या कारची अवस्था पाहिल्यानंतर दोनही बाजूंनी या कारला कसा धक्का बसला होता याची स्पष्ट कल्पना येते। पुढून ही कार जाऊन ट्रकला धडकली होती आणि मागून येणारं वाहन सुद्धा या कारला धडकलं। त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही कार अपघातग्रस्त झाली। सुदैव इतकंच आहे की चालक फक्त जखमी झालाय। आणि या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी विनायक पवार। विनायक, नेमकं झालं काय होतं? अचानकपणे ट्रकनं ब्रेक दाबला इतकंच कारण होतं की आणखीन काही वेगळं कारण आहे अपघाताचं? नाही, नक्कीच कविता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती तवा या ठिकाणी 4 वाहनांचा जो अपघात झाला विचित्र आज दुपारच्या वेळेस पाहण्यास मिळाला। यामध्ये जे 3 अवजड वाहनं आहेत ती एकमेकांना धडकली। यामध्ये जे कारचा समावेश आहे ते अचानक ब्रेक मारल्यानं अवजड वाहनाने ब्रेक मारल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे। आज अपघात झाल्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तास झालं या ठिकाणी अहमदाबाद साईडला येणाऱ्या वाहनं तसेच मुंबई साईडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी मोठे वाहतूक कोंडी झालेले आहे। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।